नमस्कार, मी राजेश चांदेकर, सहाय्यक शिक्षक, स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढानकी। हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश की ग्रामीण भागातील विशेषतः 12वी विज्ञानचे जे विद्यार्थी आहे, सायन्सचे जे विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतोय मी। आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रात जाऊ इच्छित आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग क्षेत्राची ही जी प्रक्रिया आहे, एकंदरीत ही प्रक्रिया कशी राबवली जाते किंवा कशी असते ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना याचं अज्ञान असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हवं असलेलं कॉलेज किंवा मग हवं असलेलं ब्रँच मनासारखी मिळत नाही आणि मग आपल्या पदरी निराशा येते। कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, की आयुष्याची 4 वर्ष जी महत्त्वाची आहे आणि ती 4 वर्ष एखाद्या चांगल्या कॉलेजमधनं, चांगल्या ब्रँचमधनं जर मिळाली तर नक्कीच याचा फायदा आपल्याला भविष्यात त्याच्या प्लेसमेंटमधून दिसून येईल। तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना ही प्रक्रियाच माहिती नाही। तर बघा, आपल्या भारतामध्ये इंजिनिअरिंग प्रक्रिया राबवणाऱ्या काही संस्था आहेत नामांकित, ज्यामध्ये IIT आहेत, NIT आहेत, बिट्स पिलानी आहेत, VIT वेल्लोर आहेत। या 4ही संस्थांमार्फत इंजिनिअरिंग प्रवेशाबाबतच्या प्रक्रिया राबवल्या जातात आणि विद्यार्थ्यांना IIT, NIT, बिट्स पिलानी किंवा VIT वेल्लोर याबद्दलची माहिती नसल्यामुळे मग विद्यार्थी नाराज होतो आणि मग नको त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन, नको त्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घेऊन आपली 4 वर्ष काढतो। कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, की या इंजिनिअरिंग क्षेत्राची संपूर्ण माहिती देण्यासाठीच मी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन आणि समुपदेशन करतोय। तर बघा, आपल्या संपूर्ण भारतामध्ये ज्या नामांकित कॉलेजेस आहेत, नामांकित इन्स्टिट्यूट आहेत, त्यामध्ये IITचं नाव हे जी अग्रस्थानी घेतलं जातं। त्यानंतर NIT आहेत, बिट्स पिलानी आहे, VIT वेल्लोर आहे। आता बिट्स पिलानी आणि VIT वेल्लोरच्या संदर्भात थोडंसं बोलतोय मी। बिट्स पिलानी हे राजस्थानमधलं एक शहर आहे, त्यामध्ये त्याचं मेन कॅम्पस आहे। त्या व्यतिरिक्त गोवा आहे, बिट्स गोवा, बिट्स हैदराबाद, बिट्स दुबई। त्याचबरोबर VIT वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू, याची मुख्य शाखा ही आपल्याला तामिळनाडूमध्ये आढळून येते। त्याचबरोबर त्याच्या काही शाखा आहेत, त्या आपल्याला चेन्नईमध्ये, भोपाळ, आंध्र प्रदेशमधील अमरावती आणि त्याचबरोबर बँगलोर या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर महाराष्ट्राअंतर्गत येणारी MST CET ही सुद्धा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया या मार्फत चालत असतं। तर IIT च्या संदर्भात सांगायचं झाल्यास याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही 2 माध्यमातून चालतं, एक मुख्य परीक्षा आणि एक ॲडव्हान्स परीक्षा, म्हणजे ज्याला आपण JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स म्हणतो आपण। आताच JEE प्रवेश फॉर्म भरणे सुरू आहेत। जे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी आपले प्रवेश फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये आणखी या इंजिनिअरिंग क्षेत्राचं जे अज्ञान आहे त्यामध्ये
विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की ऑटोनॉमस कॉलेज काय असतं, नॉन ऑटोनॉमस कॉलेज काय असतं. त्यानंतर कॉलेजची निवड आहे, कॉलेज कशी निवडली पाहिजे, ब्रँच कशी निवडली पाहिजे. विद्यार्थ्यांना तर एक एक दोन बोटावर मोजण्या इतक्या जर ब्रँच सोडल्या तर बाकी ब्रँचच्या बाबतीत माहितीच नाही. तर खूप साऱ्या ब्रँच आहे या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जी नामांकित आहे किंवा सध्याची ब्रँडमध्ये आहे. ते म्हणजे कम्प्युटर सायन्स आहे, त्यानंतर IT आहे, ENTC आहेत, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आहेत, AIML आहे, AIDS आहे, IoT आहे, सायबर सिक्युरिटी आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिक आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे. अशा खूप साऱ्या ब्रँचेस अशा वेगवेगळ्या कॉलेजमधनं आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या समुपदेशनाच्या माध्यमातून फॉर्म कसा भरावा, फॉर्म फिलिंग कशी करावी, कॉलेज कशी निवडावी, कॉलेजची सिक्वेन्स ही कशी असली पाहिजे, या संदर्भात मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. तर माझा हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश प्रक्रिया चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांना कशी मिळेल यासाठी माझा प्रयत्न असेल. नक्कीच माझी मदत त्यांना लाभेल. तर व्हिडिओ फार मोठा होतोय, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा. धन्यवाद.